की प्रशांत किशोर ज्या पद्धतीचं राजकारण ग्राउंडवर उतरून करतात आणि निवडणुकीच्या आधी 1.5-2 वर्ष ते पदयात्रा काढतात, बिहारचा चप्पा न चप्पा कोपऱ्यानं कोपऱ्या ते फिरून काढतात. मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष जे आहेत, राज ठाकरे यांच्यासारखे जे नेते आहेत, उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेत, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासारखे विरोधी पक्षातले नेते आहेत, त्यांच्यासाठी प्रशांत किशोर यांच्या विजयातनं शिकण्यासारख्या कोणत्या 4 गोष्टी आहेत? प्रशांत किशोर यांनी राजकीय स्ट्रॅटेजी क्षेत्रामध्ये ते सर्वात टॉपला असतानाही त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या होम स्टेट बिहार मधून त्यांनी जनसुराज नावाच्या एका संघटनेची, राजकीय पक्षाची सुरुवात केली. बिहारमध्ये मागच्या वर्षी जी जनरल इलेक्शन झालं विधानसभेचं, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मागील 2 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचार प्रसार केला, पैदल यात्रा केली संपूर्ण बिहारमध्ये. खूप सारे कष्ट करताना आपल्याला तरी ते दिसून आले. तरी त्यांच्या पक्षाला एकही आमदार निवडून आला नाही. 3.5% मतं मिळाली फक्त, इतकं सारे कष्ट घेऊनही. तरी ते मागील वर्षभरापासून बिहारमध्येच ग्राउंडवरती असल्याचं आपल्याला कन्सिस्टन्सीने दिसून आले. त्यांना आता एक संधी मिळाली पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आणि त्या ठिकाणची संधी त्यांनी हेरली. ज्या ठिकाणी बीजेपी विधानसभेला, लोकसभेला सतत 60% अधिकची मतं घेत होती, अशा कठीण मतदारसंघामध्येही त्यांनी स्वतःला उमेदवारी करायचं त्यांनी ठरवलं आणि एक रिस्की डिसिजन घेतलं. आणि आज अशा रिस्की डिसिजन नंतर त्यांना जे कष्ट त्यांनी जे घेतले त्याचं फळ त्यांना मिळताना दिसून येतंय की ते एवढ्या बीजेपीच्या कोर वोटर मतदारसंघामधनही ते 17-18 हजाराच्या अधिकच्या मतांनी जर निवडून येत असतील किंवा आताची त्यांची जो विजयाची मार्जिन 14,000 जी दिसते आपल्याला, तर म्हणजे त्यांनी कन्सिस्टन्सी आणि त्यांनी हेरलंय की इथून पुढचं राजकारण बिहारमध्ये नितीश कुमार आता मुख्यमंत्री नाही आहेत, त्यांचं वय झालंय, त्यांचा पक्ष कितपत वोट शेअर टिकवून राहील, भाजपाच्या विरुद्ध कुठलाच प्रभावी पक्ष नाही, आरजेडीची मोठी हार झालेली आहे विधानसभेमध्ये, काँग्रेस इतक्या मोठ्या प्रमाणात नाहीये, लेफ्ट पार्टीज दिवसेंदिवस कमी होत जात आहेत. तर त्यांनी पुढच्या 5-7 वर्षाची संधी जे हेरून आतापासून कष्ट करायचं जे ठरवलं, तर तसंच महाराष्ट्रामध्ये पण तशी विरोधी पक्षामध्ये मोठी स्पेस आहेच किंवा इथून पुढच्या काळामध्ये की सदृढ लोकशाहीच्या दृष्टीने सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हे दोघही स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं की जेणेकरून प्रशांत किशोरकडनं शिकण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला? त्यांच्याकडनं शिकण्यासारखं एकच आहे की तुम्ही कष्ट करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्ही ग्राउंड वरती राहा, रिस्क घ्यायला तुम्ही घाबरू नका. अशा कठीण मतदारसंघात स्वतःला त्यांनी उमेदवारी केली आणि अग्रेसिव्ह कॅम्पेन आणि ते प्रचार प्रसारामध्ये कुठेही कमी न पडता नेहमी न्यूज मध्ये कसं बनवून राहता येईल आणि मुद्द्याचं राजकारण खेळलं, जातीच्या पलीकडे जाऊन सतत लोकांची बेरोजगारी, पलायन, शिक्षण वरती ते मग 2-2.5 वर्ष आले सतत त्याच कन्सिस्टन्सीने याच गोष्टी करतायत आणि राज्याचे विषय मांडून ठेवतायत मीडियामध्ये लोकांच्या समोर. तर ह्या काही 4-5 गोष्टी ज्या आहेत प्रशांत किशोर पासून त्या शिकण्यासारख्या किंवा त्या कोणी विरोधी पक्षांनी कोणी शिकण्यासारखा आहेच की आता जर एवढा मोठा विजय त्यांचा होत असेल इतक्या कठीण परिस्थितीमध्ये, तर नक्कीच यावेळेला तरी त्यांच्यापासून बाकी राजकारण्यांनी ज्यांना निवडणुका लढवायच्या त्यांनी शिकण्यासारखं आहेच.